गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण जे शिकत आहोत ते अतज्ञ अक्षर आणि त्याला इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलायचं आहे ते आज आपल्याला शिकायचं आहे. वन बाय वन लेटर्स आज आपण इथे पाहणार आहोत. तर फर्स्ट वन आहे याच्यामध्ये अ. फर्स्ट वन कोणतं येत आहोत आपण इथे अ. आता याला लाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथे लाच इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलतो इथं ए. लाच इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलतो आपण इथं ए. दुसरा आहे याच्यामध्ये आ. सेकंड लेटर आहे याच्यामध्ये सेकंड अक्षर आहे आ. आलाच काय म्हणतो आपण इथे ए पण बोलतो आपण याला ए पण बोलतो आणि याला डबल ए मध्ये पण आपण याचा साऊंड करत असतो. ओके. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ई. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ई. ईलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो इथं ईलाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आहे. ईलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण आहे. ओके. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जे दुसरी रफारवाली ई आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इथं डबल ई. त्याला इंग्लिशमध्ये बोलताना आपण काय बोलतो आपण इथं डबल ई. म्हणजेच एचं लेटर आलं रफारवाली ईचं लेटर आलं तर आपण त्याला काय म्हणतो डबल ईने आपण सुरुवात करतो. देन उ आहे. नेक्स्ट लेटर आहे इथे उ. आता याला इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण इथं यू. इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण याचा उच्चार कसा होतो यू. देन दुसरा उ आहे. याला काय म्हणतो आपण म्हणजे याचा इंग्लिशमध्ये उच्चार कसा होतो इथे डबल ओ. डबल ओ. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ए. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ए. ए एडका. ओके. तर यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथं ई. यालाच इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण इथं ई. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ऐ. मराठीमध्ये आपण इथं ऐ म्हणजे ऐरन म्हणतो आपण याला. यालाच इंग्लिशमध्ये याचा उच्चारण कशा प्रकारे मी सुरुवात कशी होती लेटरने इंग्लिशची याचे ए आहे. याचा उच्चार काय होतो इथं ऐ म्हणजे याला आपण काय म्हणतो इथं ए आय. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ऐ नंतर घेतो आपण इथं ओ. नेक्स्ट आहे इथे ओ. आता यालाच ओलाच इंग्लिशमध्ये कसं म्हणतो आपण इथं ओ. ओ काढतो आपण एबीसीडी मधला ओ. देन ओ. पुढचा आहे लेटर याच्यामध्ये पुढचं अक्षर आहे इथे औ. औलाच इंग्लिशमध्ये कसं म्हणतो आपण इथं ए यू. औलाच इंग्लिशमध्ये कशा प्रकारे घेतो आपण इथं ए यू. नेक्स्ट याच्यामध्ये आहे औ नंतर आपण घेतो याच्यामध्ये अम. औ नंतर काय घेतो आपण इथे अम. अ वरती अनुस्वार त्याला साऊंड कसा होतो इथं अम. त्याच्या इंग्लिशमध्ये कसं म्हणतो आपण याला ए एम. इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलतो आपण याला ए एम. ओके. नेक्स्ट आहे याला आह. नेक्स्ट आहे लेटर याचं आह. आहाला इंग्लिशमध्ये कसं बोलतो आपण ए एच ए. आहालाच इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलतो आपण इथं ए एच ए. म्हणजे अशा प्रकारे आपण अ पासून आ पर्यंत आता जे पाहिलेले आहेत म्हणजेच हे जे मूळ अक्षर आहेत मराठीमधले त्याला इंग्लिशमध्ये आपण कशा प्रकारे बोलतो तर ते आज आपण इथे आता पाहिलेलं आहे. याच्यानंतर आपण जे घेतो इथे याच्यानंतरचे लेटर आहे इथे आता जे पाहणार आहोत ते आपण ते क ते ज्ञ पर्यंत पाहणार आहोत. ओके. आता पहिले लेटर आहे याच्यामध्ये क. आता इथे फर्स्ट लेटर आहे याच्यामध्ये सुरुवातीला घेतोय आपण याच्यामध्ये क. फर्स्ट लेटर कोणता आहे इथे क. कलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथे के ए पण उच्चार करतो आणि याचा कधी उच्चार सी पण येतो. ओके. म्हणजे इंग्लिशमध्ये के ए पण याचा साऊंड होतो आणि सी पण साऊंड होतो. नंतर पुढचा आहे याच्यामधलं नेक्स्ट लेटर ख. आता ख लाच इंग्लिशमध्ये खचाच उच्चारण कसा होतो याचा ख लाच काय म्हणतो आपण इथे के एच ए. खलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथं के एच ए. नंतर आहे याच्यामध्ये ग. नंतर आहे याच्यामध्ये ग. तर ग लाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याच्यामध्ये ग लाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इथे जी ए. ग लाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथे जी ए. नेक्स्ट आहे ग नंतर काय घेतो आपण मराठी अक्षर आहे घ. ग नंतर काय घेतो आपण याच्यामध्ये घ. घ लाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथे घ लाच घेतो आपण इथं जी एच ए. घ ला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथं जी एच ए. घ नंतर काय येतं याच्यामध्ये च. च. ओके. च लाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथं सी एच ए. च ला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथे सी एच ए. याच्यानंतरचं लेटर आहे बघा इथे छ. ओके. छ ला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण उच्चारण कसा होतो छ चा सी डबल एच ए. ओके. याचा उच्चारण कसा होतो इथं सी डबल एच ए. नेक्स्ट आहे च नंतरच लेटर येते इथे
जे अक्षर आहे ते ज. जलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथं? जलाच इंग्लिशमध्ये बोलतो आपण इथं जे ए. जलाच इंग्लिशमध्ये बोलतो आपण इथे जे ए. ज नंतर काय घेतो आपण इथं? ज नंतर येतं याच्यामध्ये झ. ज नंतर काय येतं इथे? झ. आता याला आपण जस्ट याचा उच्चारण जसा असं की जे एच ए पण होतो, जे एच ए पण होतो आणि काही ठिकाणी इथे झेड ए पण होतो. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण इथं झचा उच्चारण करत असतो. झ नंतर काय घेतो आपण इथं? ट. ज नंतर कोणतं घेतोय आपण इथं? ट. ट चा उच्चारण कसा होतो इथे? टी ए. ट चा उच्चारण काय घेतो आपण इथं? टी ए. ट नंतर काय घेतो आपण इथे? ठ. ठ नंतर कोणतं घेतो अक्षर इथे? ठ. ठ लाच काय म्हणतो आपण इथं? टी एच ए. ठ लाच काय म्हणतो आपण इथे? टी एच ए. नंतर आहे याच्यामध्ये ड. नेक्स्ट आहे लेटर इथे ड. ड लाच काय म्हणतो आपण इथे? डी ए. ड ला काय बोलतो आपण इथे? डी ए. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ढ. नेक्स्ट लेटर आहे इथे ढ. ढ मीन्स डी एच ए. म्हणजे ढ चा उच्चार कसा होतो इथे? डी एच ए. ढ नंतर घेतो आपण इथे न. ढ नंतर घेत आहोत आपण इथे न. न लाच आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे त्याचा उच्चार होतो? एन ए. न लाच इंग्लिशमध्ये कसं म्हणतो आपण इथं? एन ए. नेक्स्ट आहे इथे त. त लाच त्याचा उच्चारण कसा होतो इथे? त ला टी ए म्हणतो आपण. त ला काय म्हणतो आपण इथे? टी ए. ओके. त्याला काय म्हणतो आपण इथे? टी ए. नेक्स्ट लेटर आपण घेत आहोत त्याच्यामध्ये त नंतर काय येतं इथे बघा? थ. त नंतर काय घेतो आपण याच्यामध्ये? थ. थ लाच कशा प्रकारे घेतो आपण इथे? थ म्हणजेच म्हणतो आपण इथे टी एच ए. थ म्हणजेच काय म्हणतो आपण इथं? टी एच ए. ख नंतर घेतो आपण इथे द. द लाच काय म्हणतो आपण याला मराठीमध्ये? द लाच काय म्हणतो आपण इथे? नेक्स्ट लेटर आहे याच्यामध्ये द. द लाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे? द लाच म्हणतो आपण इथे डी ए. द ला काय म्हणतो आपण इथे? डी ए. द नंतर काय घेतोय आपण याच्यामध्ये? ध. ध लाच काय म्हणतो आपण याच्यामध्ये? डी एच ए. ध ला काय बोलतो आपण इथं? डी एच ए. द ध नंतर काय येतं इथं? न. न ला काय म्हणतो आपण इथे? एन ए. न लाच काय घेतो आपण इथे? एन ए. नेक्स्ट आहे याच्यामध्ये प. नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये? न नंतर काय घेतो आपण इथं? प. प लाच काय म्हणतो आपण इथे? पी ए. त्याच्यानंतर लेटर आहे बघा याच्यामध्ये प नंतर घेतो आपण इथं फ. फ ला काय म्हणतो आपण इथं? फ ला घेतो आपण एफ ए पण घेतो आपण. एफ ए घेतो आणि त्याचबरोबर साऊंड त्याचा पीएच पण होतो काही ठिकाणी. ओके. काही ठिकाणी तुम्हाला पीएच पण लेटर दिसेल त्यासाठी. नेक्स्ट आहे इथे फ नंतर घेतोय आपण याच्यामध्ये ब. नेक्स्ट कोणता आहे इथे? ब. ब ला कसं घेतो आपण याच्यामध्ये? त्याचा उच्चारण कसा होतो ब चा? बी ए. ब चा उच्चारण कसा होतो इथे? बी ए. नेक्स्ट आहे याच्यामध्ये भ. नेक्स्ट आहे याच्यामध्ये भ. भ ला काय म्हणतो आपण याच्यामध्ये? बी एच ए. भ ला काय म्हणतो मराठीमध्ये आपण इथे? बी एच ए. भ नंतर काय येतं याच्यामध्ये? म. भ नंतर काय घेतो आपण याच्यामध्ये? म. म ला उच्चारण कसा होतो? एम ए. म चा उच्चारण कसा होतो इथे? एम ए. म नंतर काय घेतोय आपण याच्यामध्ये? य. म नंतर काय येतं इथं? य. याला मराठीमध्ये याला इंग्लिशमध्ये उच्चारण कसा होतो इथं? वाय ए. याला इंग्लिशमध्ये काय घेतो आपण इथे? वाय ए. य नंतर पुढचं लेटर आहे याच्यामध्ये य नंतर घेतो आपण इथे य नंतर कोणता आहे याच्यामध्ये? र. र ला आपण इंग्लिशमध्ये उच्चारण कसा होतो या र चा? र ला काय म्हणतो आपण इथे? आर ए. र चा उच्चारण कसा होतो इथे? आर ए. र नंतर काय घेतो आपण इथं? ल. र नंतर काय घेतो आपण इथे? ल. ल लाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इथे? एल ए. ल चा उच्चारण काय होतो इथे? एल ए. ल नंतर काय घेतो आपण इथं? व. व लाच काय म्हणतो आपण इथे? व्ही ए पण घेतो आपण याचा उच्चार आणि याचा डब्ल्यू ए पण घेतो. व्ही ए पण घेतो आपण याला आणि इथं डब्ल्यू ए पण घेतो. ओके. नंतर आपण याच्यामध्ये आहे श श शामृग. श श शामृग. याला काय म्हणतो आपण इथे? एस एच ए. याचा उच्चारण कसा होतो इंग्लिशमध्ये? एस एच ए. आणि दुसरा आहे याच्यामध्ये श षटकोन. दोन श असतात त्याच्यामध्ये अक्षरामध्ये. पहिला श आणि दुसरा श आहे. श ष षटकोनाच्या श ला पण यस एच एच बोलतो आपण. काय बोलतो इथे? यस एच ए.
श नंतर पुढे घेतो आपण इथे स. स लाच काय म्हणतो आपण इथे यस ए. स लाच काय घेतो आपण इथं एस ए. स नंतर काय घेतो आपण याच्यामध्ये ह. ह ला काय घेतो आपण याच्यामध्ये एच ए. ह ला काय घेतो आपण याच्यामध्ये एच ए. ह ला काय घेतो आपण इथं एच ए. ओके. ह नंतर काय घेतो आपण याच्यामध्ये ळ. ओके. ह नंतर काय येतं याच्यामध्ये ळ. ळ ला काय घेतो आपण इथं एल ए. ळ साठी काय घेतो आपण इथं एल ए. ळ नंतर काय येतं इथं क्ष. क्ष क्ष क्षत्रिय. याला काय म्हणतो आपण इथं के एस एच ए. ओके. श साठी काय घेतो आपण इथं के एस एच ए. आणि पुढचं लेटर आहे याच्यामध्ये ज्ञ. पुढचं काय आहे ज्ञ. तर ज्ञ ला काय घेतो आपण इथं डी एन वाय ए. यालाच काय घेतो आपण याच्यामध्ये डी एन वाय ए. ओके. म्हणजे अशा प्रकारे आपण जे पाहिलेले आहेत ते लेटर्स जे पाहिलेले आहेत ते क पासून ज्ञ पर्यंत लेटर्स आपण इथे पाहिलेले आहेत. आता काही लेटर्स मध्ये तुम्हाला बघा काही मुळाक्षरामध्ये असं ड पण दिसेल बघा याच्यामध्ये ड आणि त्याच्या पुढे डॉट आहे. तर त्यासाठी आपण काय घेतो इथे यन घेतो. त्यासाठी काय घेतो आपण इथं यन घेतो. आणि याच्यामध्ये मुळाक्षरामध्ये तुम्हाला त्र पण आहे बघा त्र. तर त्याला त्र साठी जे त्र आहे. ओके. नेक्स्ट आणखी तुम्हाला मुळाक्षरामध्ये एक लेटर दिसेल बघा इथे त्र. तर त्रलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्रला पण काय म्हणतो आपण इथं यनच बोलतो आपण इथं. आणि इथं ओके म्हणजे अशा प्रकारे आज आपण अ पासून ज्ञ पर्यंतचे लेटर्स पूर्ण पाहिलेले आहेत. हाच व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहून हे लेटर्स तुम्ही याला इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश कशा प्रकारे याचे बोलायचं आहे किंवा याचे लेटर्स कोणते असतात इंग्लिशमध्ये हे व्हिडिओ पाहून तुम्ही पुन्हा पुन्हा याची रिव्हिजन करू शकत आहात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.